नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण छत्रपती संभाजीनगर शहर पोलीसची प्रश्नपत्रिका संपूर्ण स्पष्टीकरण करणार आहोत। आपली ह्या सिरीजमध्ये आपण आतापर्यंत झालेल्या सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिका कव्हर करणार आहेत, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर मग आपण प्रश्नांना सुरुवात करू। बघा, प्रश्न क्रमांक 1, 25.6 या व्यवहारी अपूर्णांकाला दशांश अपूर्णांकात लिहिला तर तो खालीलपैकी पर्याय अचूक आहे, अशा पद्धतीचा प्रश्न होता। बघा, आपण याची मांडणी करून घेऊ। बघा, 25.6 बरोबर आहे। मग याची आपण आता मांडणी करू। बघा, यांचा दोघांचा होईल गुणाकार, यांचा दोघांचा गुणाकार आणि त्याच्यामध्ये प्लस किती होतील तर 6 होतील। म्हणजे हा होईल 2500 आणि 2500 अधिक 6 बरोबर 2506 आणि छेदामध्ये राहतील 100। आपण जर याला 100 भाग दिला तर बघा, 100 भाग दिल्यानंतर आपलं उत्तर येईल। बघा, 100 किती शून्य येते 1 आणि 2, म्हणून 1 आणि 2 संख्या सोडून पॉईंट देऊन टाकायचं आहे। म्हणजे आपलं उत्तर येईल 25.06। म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं। बघा, नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ। नेक्स्ट प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 2, एका आयताची लांबी 20 मीटर व रुंदी 12 मीटर आहे, तर त्या आयताची परिमिती किती? आपल्याला काय दिलेले आहेत? आयताची लांबी आणि रुंदी दिलेली आहे, त्यावरून काय काढायची? आपल्याला परिमिती काढायची आहे। आपण सर्वात पहिले आयताचा कशा पद्धतीचा असं तो बघून घेऊ। याला म्हणतात आयात। बरोबर, आयताची ही बाजू 20, ही बाजू 20 आणि ही 12 आणि ही 12 बरोबर आहे। म्हणजे या सर्वांची बेरीज म्हणजेच काय असणार आहे आपली तर परिमिती असणार आहे। म्हणून बेरीज करून घेऊ। 20 + 20 अधिक 12 अधिक 12, 20 आणि 20 40, 12 आणि 12 24 आणि 40 आणि 24 बरोबर 64 मीटर काय होईल आपल्या आयताची परिमिती होईल। चला नेक्स्ट प्रश्न बघू। नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे? बघा, पहिला पर्याय चेक करू। पहिला पर्याय चेक करून घेऊ। बघा, पहिल्या पर्यायामध्ये 9 + 4 बरोबर किती होतात तर 13 आणि मोठी खून 12 दिलेली आहेत, म्हणल्यानंतर हा पर्याय चुकीचा आहे। त्यानंतर दुसरा बघू। दुसऱ्यामध्ये दोन्ही संख्या समान दिसत आहे, म्हणजे दोघांच्या मध्ये बरोबरचं चिन्ह पाहिजे होतं, म्हणून हाही पर्याय चुकीचा आहे। आता तिसरा पर्याय बघू। तिसऱ्या पर्यायामध्ये दिलेलं आहे आपल्याला 23 + 4। 23 + 4 जर केले दोघांची बेरीज तर किती होणार आहे तर 27 मध्ये बरोबरचं चिन्ह दिले आणि 4 + 23, 4 + 23ची पण बेरीज किती होणार आहे तर 27 होणार आहे। म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत पर्याय क्रमांक 3 सी अचूक उत्तर आहेत। चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ। नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 4। आता इथं एक व्यवहारी अपूर्णांक आपल्याला दिलेला आहेत आणि त्या अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर केल्यास अचूक पर्याय निवडायला सांगितलेला आहे। बघा, आपला व्यवहारी अपूर्णांक कोणता आहे मग? बघा, 19315 आणि छेदामध्ये दिलेत आपल्याला 1000। मग जशाच्या तसा अंश लिहून घ्या। 19315 आणि छेदामध्ये 1000 दिले, 1 2 आणि 3, 1000वरती 3 शून्य म्हणून 3 संख्या सोडून पॉईंट देऊन टाका। 1 2 आणि 3 संख्या सोडून पॉईंट दिला तर उत्तर आलं आपलं 19.315। म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। नेक्स्ट प्रश्न बघू। नेक्स्ट प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 5, अजबरावने विहिरीवर मोटार पंप बसवण्यासाठी दर साल दर शेकडा 8% दराने बँकेकडून 20,000 रुपये कर्ज घेतले। 1 वर्षानंतर त्यास बँकेस किती रक्कम द्यावी लागेल? या पद्धतीचा आपला प्रश्न विचारलेला आहे। सर्वप्रथम आपल्याला 1 वर्षाची काय करावं लागणार आहे तर सरळ व्याज काढून घ्यावं लागणार आहे। मग सरळ व्याजाचं सूत्र आहे आपलं मुद्दल गुणिला मुदत। मुदत किती वर्षे? 1 वर्ष आणि दर किती 8। मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर छेदामध्ये 100। या पद्धतीची आपली मांडणी होईल। आता काटाकाटी करून घेऊ। 1 2 1 2 आणि 8 दुने 16 आणि 2 शून्य ठेवून देऊ, म्हणजे 1600 काय होईल आपलं व्याज होईल। आणि व्याज आणि आपल्याला त्याला मुद्दल जी आहे ती मुद्दल पण बँकेला परत करावी लागणार आहे। म्हणून आपल्याला पुन्हा आता काय करावं लागेल तर 20,000 अधिक 1600 बरोबर 21,600 रुपये।
21,600 रुपये काय करावं लागतील आपल्याला त्या बँकेला परत करावे लागतील. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला प्रश्न क्रमांक 6. 195, 312, 546 यांचा महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच मसावी काढायला सांगितले. काय करायला सांगितले आपल्या इथं आता मसावी काढायला सांगितलेलं आहे. तर अवयव पद्धतीने आपण मसावी काढणार आहे. बघा 195, 312 आणि 546. बघा सर्वांना भाग जाणारी संख्या कोणती आहे तर 3, म्हणून 3 1 3, 3 सक 18, बाकी उरला 1, 3 5 15, 3 1 3, 3 चौक 12, 3 1 3, बाकी उरला 2, 3 8 24, 3 दुने 6. या पद्धतीने आपण पहिला भाग दिला. पुन्हा सर्वांना भाग जाणारी संख्या कोणती आहे तर सर्वांना भाग जाणारी संख्या आहे 13. 13 1 13, 13 5 65, 13 चौक 52, 13 5 65, 13 सक 78, 13 7 91, 13 8 104, पुन्हा 13 1 13, बाकी किती उरला मग तर बाकी उरतोय बघा इथं 5, 13 चौक किती 52. पुन्हा या सर्वांना भाग जाणारी संख्या आहे की एखादी गणितामध्ये एक पण नाही, म्हणून यांचा दोघांचा गुणाकार करून घ्या. 13 त्रिक 39, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं काय होईल योग्य उत्तर होईल. याच पद्धतीने जर तुम्हाला शॉर्टकट पद्धतीने गणित शिकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण लवकरच आपली यूट्यूबवरती फ्री बॅच लॉन्च करणार आहोत. चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 7. काय एक आपल्याला बैजिक राशीची वजाबाकी करायला सांगितलेली आहे आणि अचूक उत्तर निवडायला सांगितलेलं आहे. चला मग प्रश्न सोडवायला सुरुवात करू. बघा सर्वप्रथम प्रश्न लिहून घेऊ. 3x - 11y मायनस कंसामध्ये 17x अधिक 13y. बघा आता 3x - 11y जशाला तसं राहील, पण समोर आता या मायनसच्या चिन्हामुळं या चिन्हामध्ये बदल झालेला आपल्याला दिसल. मग आपण याचा बदल करून घेऊ. बघा इथं हा +17 आहे. कोणता 17 आहेत हा +17 आहेत. बघा आता हा पण काय होऊन जाईल ॲटोमॅटिकली -17 होईल आणि हा पण काय होईल आता तर हा पण 13y पण मायनसचं चिन्ह होईल. चला आता x वाले एका साईडला काढून घेऊ. म्हणजे 3x - 17x -17x, हा मायनस इथं दोघांच्या मध्ये प्लसचं चिन्ह येऊन जाईल आणि आता हा राहील इकडं 11y - 13y. आता हा वायला इकडं मायनसचं चिन्ह होतं हे बघा, याला आपण इथं मायनसचं चिन्ह द्यायचं राहिले ते देऊन घेतलं. बघा आता क्रिया करून घेऊ. यांची दोघांची वजाबाकी केली, उत्तर येणार आहेत आपलं 14x. किती येईल उत्तर 14x. दोघांच्या मध्ये प्लसचं चिन्ह, यांची दोघांची वजाबाकी नाही तर बेरीज होणार, कारण हा पण मायनस आहे हा पण मायनस आहे, म्हणून यांची बेरीज होईल 24y. किती होईल बेरीज 24y, पण कसा तर मायनस. पुन्हा बघा आता यांची आपल्याला पाडावं लागतील अवयव, कारण यांचे चल आहेत वेगवेगळे आहेत, म्हणून अवयव पाडून घेऊ. एकसारखा आला पाहिजे त्यामध्ये, म्हणून 2 × 7x अधिक त्याच्यानंतर इकडं 2 × 12y या पद्धतीचा हा अवयव पडला. आणि याला पण मायनसचं चिन्ह आहे, याला पण मायनसचं चिन्ह आहे, म्हणून मायनसचं चिन्ह दोघाला पण देऊन घेऊ. आणि दोघांपैकी सामायिक अवयव आला आहे बघा एक, तो बाहेर काढून घेऊ. म्हणजे कोणता -2 बाहेर काढून घेतला आणि बाकीचे दोघं जण कंसामध्ये जशाला तसे ठेवून देऊ. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आलं -2 कंसामध्ये 7x अधिक 12y, म्हणजे पर्याय क्रमांक 4D आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न बघा आता घनमूळ काढून घ्यायला सांगितलं आहे, अचूक पर्याय निवडायला सांगितलं आहे. मध्ये 3 नंतर पॉईंट आहे की नाही तर बाहेर 1 नंतर पॉईंट येईल. किती नंतर येईल 1 नंतर पॉईंट येईल, कारण की बघा 0.5 गुणिला 0.5 यांचा सगळ्यांचा गुणाकार किती होतो 125 आणि 3 नंतर पॉईंट येतात 1 2 आणि 3. बघा बरोबर निघले का वर्ग, मग वर्गमुळातून बाहेर निघल्यावर किती निघतील तर 0.5 निघतील. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 9. राहुलचे वजन लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे. दोघांचे मिळून वजन 63 kg आहे, तर राहुलचे वजन किती आहे. या पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग जास्त वजन कोणाचे, राहुलचे वजन त्याच्या भावाच्या दुप्पट, म्हणजे राहुलचे वजन 2 पट आहे, तर भावाचे वजन किती पट असेल तर भाऊ 1 पट. भाऊ किती पट असेल तर 1 पट असेल, म्हणजे त्याचं गुणोत्तर येतं आहे 2
1 बरोबर. दोघांच्या वयाची बेरीज किती आहे तर 63 वर्ष. आपल्याला त्यांचं गुणोत्तर माहिती झालं आहे 2:1. गुणोत्तराची बेरीज करून घ्या. 2 आणि 1 3. आणि आपल्याला कुणाचं वय माहीत करायचं आहे तर आपल्याला वय माहीत करायचं आहे राहुलचं. म्हणजे गुणाकारामध्ये राहुलशी संबंधित आकडा ठेवा. 3 1 3, 3 2 6, 3 1 3 आणि 21 2 42. म्हणजे 42 kg वजन कुणाचं असणार आहे तर राहुलचं असणार आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा. एका त्रिकोणाच्या बाजू 17 सेमी, 25 सेमी, 26 सेमी आहे तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती बरोबर. आता याचं एक सूत्र आहेत बघा. याचं सूत्र मी तोंडी सांगतो. अर्धपरिमिती म्हणजे अर्धपरिमितीला आपण यस म्हणत असतो. हे बघा यस कंसामध्ये यस मायनस पहिली बाजू, कंसामध्ये यस मायनस दुसरी बाजू आणि कंसामध्ये यस मायनस तिसरी बाजू. या पद्धतीचं यस सूत्र आहे. सर्वप्रथम यस अर्धपरिमिती म्हणजे काय, यांच्या सर्वांची बेरीज करून अर्ध करायचं आहे. यांच्या सर्वांची बेरीज करायची आहेत आणि अर्ध म्हणजे काय असणार त्याची अर्धपरिमिती असणार आहे. मग सर्वांची बेरीज करून घेऊ आपण. सगळ्यात पहिले बघा 25 आणि 26 51, 51 आणि 17 51 आणि 17 किती होतात 7 आणि 1 8 68, 68 भागीला 2 बे 1 बे, बेत्रिक 6 आणि बे चोक 8. ही झाली तुमची अर्धपरिमिती किती 34. 34 अर्धपरिमिती झाली. मग आता सॉल्व करून घेऊ. बघा 34 गुणाकारामध्ये पहिली बाजू 17 आहे म्हणजे 34मधून 17 मायनस करायचे तर खाली उरणार आहे 17. दुसरी बाजू किती आहेत दुसरी बाजू 25 आहे. 34मधून 25 वजा करायचे आहेत बाकी उरणार आहेत 9. तिसरी बाजू किती आहेत 26 आहे. जर 34मधून 26 वजा केले तर खाली किती उरणार आहे आपल्याकडं तर खाली उरणार आहे 8. खाली किती उरणार आहे 8. आपण यांचा गुणाकार न करता काय करून घेऊ अवयव पाडून घेऊ कारण वर्गमुळातून बाहेर काढणे. मग याचा अवयव पाडताना कसा पाडणार 2 गुणिला 17. 17चा अवयव पडत नाही म्हणून 17 जर तसा देऊन घेतला. या 9चा अवयव पडतोय 3 गुणिला 3 आणि या 8चा अवयव पडतोय 2 गुणिला 4. इथं एक गुणाकाराचं चिन्ह राहिलं आहे बरोबर. झालं क्लिअर. बघा आता आपण काय करणार हा 2 आणि हा 2 यापैकी एक 2 बाहेर काढला. हा 17 आणि हा 17 यापैकी एक 17 बाहेर काढला. त्यानंतर हा 3 यापैकी एक 3 बाहेर काढला आणि या 4चं वर्गमूळ बाहेर काढलं. 4चं वर्गमूळ किती येतं तर 2 येतं. मग बघा 17 दुने 34, 34 आणि 34 किती होतात तर 68. 68 आणि 68 गुणिला 3. 8 त्रिक 24, 4 2, 6 त्रिक 3 सक 18, 18 आणि 2 20, 18 आणि 2 20 म्हणजे 204 चौरस सेंटीमीटर काय असणार आहे आपले त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 पर्याय सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे बघा. आई व मुलगा यांच्या वयाची बेरीज 45 वर्षे. आईच्या वयाच्या दुपटीतून मुलाचे वय वजा केले तर वजाबाकी 54 येते तर दोघांचे वय किती. सगळ्यात पहिले पर्यायामध्ये चेक करा कोणाचे वयाची बेरीज 45 येते. यामध्ये एकमेव पर्याय आहे की त्यांच्या वयाची बेरीज किती येते 45 येते. आणि जर आईचे वय दुप्पट केले तर 66 होणार आणि त्यातून मुलाचे वय जर वजा केले तर 54 वाचते. म्हणजे आपण घेतलेला पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला नेक्स्ट प्रश्न बघू. आता त्रिकोणाच्या नियमावरती आधारित प्रश्न आहे. याची बाबा कसोटी येते म्हणजे सर्व बाजू कशा येणार आहे समान येणार आहे. तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचा आणि नंतर समजून घ्या. चला तर आपण नेक्स्ट प्रश्न बघू. तोपर्यंत बघा प्रश्न क्रमांक 13. दर साल दर शेकडा 10 दराने 9,000 रुपयाचे किती वर्षात चक्रवाढ व्याज 1890 रुपये होईल बरोबर. आपण याला पर्यायमधून जाणार. आपण घेतलं 2 वर्ष. किती वर्ष घेतलं 2 वर्ष म्हणून मुद्दल काय आपली 9,000. दर काय 10% म्हणून 100 प्लस करून लिहिला. 2 वर्ष आपण पर्यायातून घेतले म्हणून 2 वेळेस गुणाकारात लिहिलं. बघा आता आपण क्रिया करून घेऊ लगेच. 1 2 3 1 2 3 1 1 0 0 कॅन्सल झाला. 11 11 किती झाले 121 आणि हा 1 0 त्यावरती ठेवून दिला आणि गुणाकारामध्ये आपल्याकडे उरला आहे अजून 9 म्हणून बघा 0 0 9 1 9 9 2 18 हा चाला 1 9 1 9 1 10 बरोबर. आपली टोटल व्याजासहित रक्कम बनते 10,890 रुपये. पण त्यातून आपल्याला मुद्दल वजा करून घ्यावं लागेल जी होती आपली 9,000 रुपये. किती हजार रुपये
तर 9,000 रुपये आपली मुद्दल होती, म्हणजे 1,090 रुपये आपल्याला व्याज मिळालं, 1,890 रुपये आपल्याला व्याज मिळालं. म्हणजे आपण घेतलेला पर्याय बरोबर आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बी. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहे बघा आपला प्रश्न क्रमांक 14. एका गोलाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे, तर त्या गोलाचे वक्रपृष्ठफळ किती? वक्रपृष्ठफळाचे सूत्र काय मग? तर बघा 4 पाय आर स्क्वेअर हे वक्रपृष्ठफळाचं काय सूत्र आहे. लगेच संख्या टाकून घेऊ. 4 पायची किंमत 22/7 आणि गुणिला 7 गुणिला 7, कारण त्रिज्या 7 दिले 7चा वर्ग. हे बघा 7 7 कॅन्सल, 22 चोक 88, 88 गुणिला 7, 88 गुणिला 7 जर केला 7 8 56, हातच्या आले 5, 7 8 56 5 61, म्हणजे 616 चौरस सेमी काय असणार आहे त्याचं वक्रपृष्ठफळ असणार आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला प्रश्न क्रमांक 15. सी रोमन अंकामध्ये कसा लिहिला जाईल? तर सी रोमन अंकामध्ये खालीलपैकी कोणती संख्या अचूक दर्शवता येईल? तर सी म्हणजे किती असतो? तर 100 असतो. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. प्रश्न क्रमांक 16. 59 30 478 या संख्येत अधोरेखित 5 अंकाची स्थानिक किंमत दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. 5 अंकाची काय सांगितले? स्थानिक किंमत विचारलेली आहे. मग बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि दशलक्ष, म्हणजे 50. 50 वरती किती आहे संख्या? 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि दशलक्ष, म्हणजे 50 लक्ष. पर्याय क्रमांक 3 सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 काय म्हणतोय? आकाश, अजय, विजय 3 मित्र यात्रेला गेले. तिथे एक टोपीवाल्याच्या दुकानात 5 प्रकारच्या टोप्या होत्या. प्रत्येकाने प्रत्येक टोपी घातल्या, डोक्यावर घालून स्वतःचा फोटो काढून घेतला, तर त्यावेळी एकूण किती फोटो निघतील? बघा लोक किती आहेत? 3. प्रत्येकजण किती वेळेस टोपी घालल ती? तर 5 वेळेस घालल. म्हणून हे बघा पहिल्यानं घातली 5 वेळेस, दुसऱ्यानं घातली 5 वेळेस, तिसऱ्यानं घातली 5 वेळेस, मग एकूण किती वेळेस झाली? तर एकूण 15 वेळेस झाली. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तोपर्यंत नेक्स्ट प्रश्न बघू. 5 अंकी सर्वात लहान संख्या व 4 अंकी सर्वात लहान संख्या भागल्यास भागाकार किती येईल? 5 अंकी सर्वात लहान संख्या कोणती? 1 2 3 4 5. 4 अंकी म्हणलं तर 1 2 3 4. ही झाली लहान 4 अंकी 5 अंकी संख्या. काटाकाटी करून घ्या. 1 2 3 4, 1 2 3 4, खाली उरले 10. म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक डी. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक 19. एका भाकरीचे 4 समान भाग केले, त्यापैकी 2 भाग विशालला दिले, हे दाखवता येईल. कोणत्या पर्यायाने दाखवता येईल असं आपल्याला सांगता येते. तर मग कोणत्या पर्यायाने दाखवता येईल? तर बघा एकूण भाग किती केले? 4. 4 पैकी किती दिले विशालला? 2, म्हणजे 2/4 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. म्हणजे पर्याय क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न. प्रश्न क्रमांक 20. एक संख्येबाबत खालील कोणते विधान अचूक आहे? तर बघा एक ही संयुक्त संख्या आहे, एक ही संयुक्त संख्या नाहीत, एक ही संयुक्त संख्याही नाही आणि मूळ संख्याही नाही, हे विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला प्रश्न क्रमांक 21. 4ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती? 4ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती असा प्रश्न विचारला. 4ने भाग जाणारी सर्वात मोठी 2 अंकी संख्या कोणती आहे? तर 96. 96 भागीला 4, 4 1 4, 4 2 8, बाकी उरला 1, 4 चोक 16, 24 एकूण 1 ते 100 पर्यंत. 1 ते कितीपर्यंत? 1 ते 100 पर्यंत. पण या 2 संख्या अशा आहे की त्या एक अंकी कोणकोणत्या? 4 आणि 8. त्या आपण मायनस करून घ्यायच्यात या 2 संख्या, म्हणजे यातून 2 मायनस करायचे, खाली किती होणार आहे? 22. म्हणजे 4ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती? तर 22. नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. बघा नेक्स्ट प्रश्न काय? प्रश्न क्रमांक 22. 2/3 + 5a = 4 यामध्ये एची किंमत काढा. आपल्याला काय सांगितलं या प्रश्नामध्ये? तर एची किंमत काढायला सांगितलेलं आहे. आपण समीकरण व्यवस्थित मांडून घेऊ. बघा आता 2/3 अधिक 5a = 4 ही झाली पहिली स्टेप. बघा आता इकडं राहील 5a = 4. आता हा प्लस इकडं 2/3 हा मायनस होऊन जाईल, म्हणजे
2/3 हा कसा होईल आता तर मायनस होईल. नेक्स्ट स्टेपमध्ये बघा 5a बरोबर 4/3 काहीच नाही म्हणल्यावर 1 आहे मायनस 2/3. आता यांचा तिरकस गुणाकार करून घ्यायचा म्हणजे 4 त्रिक 12 आणि बे 1 बे छेदामध्ये 3 आणि समोर जशाला तसा 5a राहील. काय राहील समोर जशाला तसा 5a राहील. बघा आता यांची क्रिया करून घेऊ. यांची दोघांची वजाबाकी केली तर येतं आहे 10 आणि छेदामध्ये उरणार आहे 3 आणि बरोबर राहतो आहे 5a. काय राहतो आहे 5a राहतो आहे. आता बघा इकडं राहील a, इकडं राहील 10, हा छेदामध्ये राहील 3, हा इकडं गुणाकारात होता, हा इकडं 3ला भागाकारात जाईल म्हणजे 5 बरोबर. आता नेक्स्ट 5 1 5 5 दुने 10 a बरोबर काय उरलं आहे तर a बरोबर आपल्याकडे उरलं आहे बघा 2/3. पर्याय क्रमांक किती दिसतोय तर बी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक 23. एका शेतातील शेंगा काढण्याचे काम 15 स्त्रिया 8 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 6 दिवसात पूर्ण करायचे असल्यास किती स्त्रिया कामावर असाव्यात. म्हणजे बघा 15 गुणिला 8 आणि छेदामध्ये फक्त 6 घ्यायचे. 3 1 3 3 2 6 3 5 15 बे 1 बे बे चोक 8 आणि 4 5 20. किती स्त्रिया कामावर घ्यावे लागतील मग असाव्या लागतील तर 20 म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे तर 24 नंबरचा प्रश्न. एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट उत्तर चुकले तर 51 पैकी त्याचे किती प्रश्न बरोबर आले. बरोबर प्रश्न आणि चूक प्रश्न. बरोबर चूक प्रश्न 2 असतील तर बरोबर किती असेल 1 असणार आहे. आणि आपल्याला कोणते विचारले शेवटी बरोबर विचारले म्हणजे त्याचं गुणोत्तर झालं 1 2. एकूण प्रश्न होते 51. यांची दोघांची बेरीज करून छेदात लिहायचं. दोघांची बेरीज झाली 3 आणि गुणाकारामध्ये लिहून घ्यायचं आहे. आता गुणाकारामध्ये जे पाहिजे ते म्हणजे 1 पाहिजे आपल्याला बरोबर. म्हणजे गुणाकारामध्ये 1 3 1 3 बाकी उरला 2 3 7 21 म्हणजे 17 प्रश्न त्याचे बरोबर आले असतील आणि 34 प्रश्न काय झाले असतील तर चुकले असतील. चला नेक्स्ट प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 15 काय सांगतोय आपल्याला 16 गुणिला 5 भागिला 10 अधिक 4 मायनस 3. स्टेप पहिली करून घेऊ. 5 2 10 5 1 5 बे 1 बे बे 8 16. आपल्याकडे खाली काय उरलं आहे आता तर 8 + 4 - 3. आता पुढे तर बघा 8 आणि 4 12 12 - 3 आणि 12 - 3 जर केले तर उत्तर येतं आहे 9. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं पर्याय क्रमांक 4. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.